हाय गाईज, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत चिकन सुक्का आणि राईस। तर त्यासाठी आधी चिकन मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी स्वच्छ धुतलेल्या चिकनमध्ये दही, हळद, लाल तिखट, धना पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि चिकन मसाला टाकून छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता त्यामध्येच कांदा टोमॅटोची पेस्ट ॲड करून छान 10 मिनटं मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता एकीकडे एका मोठ्या कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये लाल तिखट, हळद, काळा मसाला, धने पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन ॲड करायचं आहे व छान एकदा हलवून घ्यायचे आहे। सुरुवातीला पाणी न टाकता चिकन शिजू द्यायचं आहे। त्यामुळे चिकन लवकर शिजतं आणि त्याला चवही छान येते। आता तुम्ही बघू शकता चिकन छान असं परतून घेतलेलं आहे। चिकनला पाणी पण सुटत आलेलं आहे। आता त्यामध्ये एक ग्लास थोडं गरम पाणी ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता राईस बनवण्यासाठी त्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी व त्यामध्ये तूप, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी टाकून छान उकळी फुटू द्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 15 मिनटं भिजू घातलेला तांदूळ ॲड करायचा आहे। त्यामुळे आपला भात छान पांढरा शुभ्र होतो। आता चिकनही छान शिजलेलं आहे व ते पाणी आटेपर्यंत आपल्याला ते चिकन शिजू द्यायचं आहे। तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व कमेंटही नक्की करा। भात 80% शिजला की त्यावर गॅस बंद करून झाकण ठेवायचे आहे। त्यामुळे आपला भात छान मोकळा आणि सुटसुटीत होतो। तर आपली ही थाळी तयार झालेली आहे। अशा प्रकारे चिकन सुक्का व राईस केल्यास चिकन बिर्याणीपेक्षाही भारी ही रेसिपी लागते।